फिल्डिंग करण्याचा निर्णय चाळीचा कोंड या टीमने घेतलाय. पहिली मॅच आपल्या समोर काही वेळेतच सुरुवात होईल. चला बॅट्समन पाठवा साखर टीम आणि चाळीचा कोंड टीम, आपण फिल्डिंग लावून घ्या. अंपायर देखील मैदानामध्ये दाखल झालेत. त्याच्यानंतर दुसरी मॅच रायझिंग स्टार खांडज विरुद्ध सुभेदार नरवीर तानाजी मालुसरे उमरट अशी मॅच पाहायला आपल्याला मिळेल. दुसरा ग्रुप शिवशक्ती क्रीडा मंडळ गोवेले विरुद्ध श्री सिद्धिविनायक बोरावळे अशी मॅच होईल. त्याच्यानंतर काळकाई क्रीडा मंडळ पितळवाडी विरुद्ध काळ भैरव क्रिकेट क्लब खांडज अशी देखील मॅच आपल्याला पाहायला मिळेल. दत्तगुरु क्रीडा मंडळ बोरावळे विरुद्ध चंद्रगड वॉरियर्स ढवळे आणि पहिल्या फेरीतील शेवटची मॅच रुद्र ओव्ही 11 खडकवाडी साखर विरुद्ध नरवीर स्पोर्ट्स क्लब उमरट असे 12 संघ आजच्या दिवसामध्ये खेळताना पाहायला मिळतील. या स्पर्धेसाठी जर पाहिलं तर प्रथम क्रमांक या रोख रक्कम 15,000 रुपये व आकर्षक अध्यक्ष चषक, द्वितीय क्रमांक 10,000 रुपये आकर्षक ट्रॉफी, तृतीय क्रमांक 5,000 रुपये व आकर्षक ट्रॉफी. या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकाचं पारितोषिक जर पाहिलं तर शिवशक्ती क्रीडा मंडळ गोवेले यांच्या माध्यमातून देण्यात आले. तसे द्वितीय पारितोषिक आपण जर पाहिलं तर संपूर्ण कमिटी, तसेच तृतीय पारितोषिक निलेश धनावडे आणि किशोर मोरे यांच्या माध्यमातून देण्यात आलंय. सन्मान चिन्ह या स्पर्धेसाठी जर पाहिलं तर तृतीय पारितोषिक निलेश धनावडे, किशोर मोरे, सागर शिंदे यांच्या माध्यमातून देण्यात आलंय. तर सन्मान चिन्ह जे मात्र अरविंद आहिरे, दीपेश आहिरे आणि आदित्य बँजो ग्रुप यांच्या माध्यमातून आकर्षक असे सन्मान चिन्ह देण्यात आले. उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, मालिकावीर सन्माननीय सुनील उतेकर साहेब यांच्या माध्यमातून देण्यात आले. तर प्रत्येक मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार जो मात्र नितीन मोरे यांच्या माध्यमातून पाण्याची बॉटल जी मात्र दिली जाणार आहे. दोन्ही संघाचे 12th मॅन प्रणय चोरगे आणि संदीप कदम ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी मार्क वरती पहिले षटक टाकण्यासाठी सज्ज होईल. तर बॅटिंगसाठी संदीप कदम, स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळतील. तर नॉन स्ट्राईक एंडला प्रणय चोरगे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये जय भवानी स्पोर्ट्स क्लब साखरच्या माध्यमातून 4 षटकांची मॅच, 4 ओव्हरची मॅच असलेली पहिली मॅच आपल्या समोर रंगते. माध्यमातून पावसाळ्याची ही दुसरी स्पर्धा. पहिला बॉल आणि पहिला बॉल जर पाहिला तर त्या मॅचला सुरुवात होते 9 वाजता बरोबर पहिला बॉल या ठिकाणी टाकला जातोय. संदीप कदम स्ट्राईक एंडला आणि बॉलिंग मार्कवर जर पाहिलं तर सुदेश शिंदे. पहिला बॉल या स्पर्धेतील पहिलाच बॉल अवांतर स्वरूपाचा व्हाईट बॉल पंचांनी घोषित केलाय आणि बॉल जर पाहिलं तर मागे निघून गेलाय. यष्टीरक्षकाकडून चूक झाली, एक धाव घेतली, दुसरीचा देखील प्रयत्न झाला आणि दुसरी धाव देखील पूर्ण झाली आहे. म्हणजे व्हाईट वरती 2 धावा आणि 3 धावांनी संघाचं खातं श्री गणेश या ठिकाणी झालाय. अवांतर धावेच्या धावांनी मात्र खातं खोललं जात आहे. श्री गणेश झालाय 3 धावा धावफलकावरती. एकही बॉल मात्र अद्यापही टाकलेला नाहीये. पहिलाच बॉल तो मात्र ऑफ स्टंपच्या बराच बाहेर पिचिंग केला आणि तिकडे पंचांनी सांगितलं की हा बॉल वाईड आहे, अवांतर स्वरूपाची धाव. चला आपले स्वयंसेवक गोवेलेकर, चला बाउंड्री लाईनची जागा घ्या आपली. चला स्वयंसेवक आपले गोवेले गावचे सर्व खेळाडू विनंती करेल की संपूर्ण बाउंड्री लाईनच्या दिशेने जा. पुढचा बॉल हा शॉर्ट बॉल होता, परंतु आपण हा बॉल जर पाहिला तर स्किट झाला आणि तिकडे जर पाहिलं तर यष्टनच्या मागे चांगलं कामकाज सागर शिंदे यांचं पाहायला मिळालं. बॉल डॉट आलाय, पहिला चेंडू डॉट, पहिला वाईड आला, त्याच्यानंतर हा डॉट बॉल. 1 बॉल 3 असं समीकरण आपल्याला पाहायला मिळते पहिल्या षटकामध्ये. पण त्यांच्या भूमिकेमध्ये विनोद दानवडे आणि रोहित तुडीलकर जे मात्र आपल्याला पाहायला मिळते. पुढचा बॉल शॉर्ट बॉल हुक केलाय ऑन साइडला, चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नाहीये, बॉल देखील थांबणार नाहीये, बॉल निघून जातोय वनबाउंड सीमारेषा पलीकडे. 4 धावांसाठी
पहिला बॉल अवंतर स्वरूपाच्या, त्याच्यानंतर डॉट गेला, त्याच्यानंतर हुकचा फटका आपल्याला पाहायला मिळाला संदीप कदम यांच्या बॅटमधून आणि 4 धावा मात्र मिळाल्या. सुदेश शिंदे हा देखील एक चांगला खेळाडू आहे, अष्टपैलू खेळाडू आहे. हा बॉल जर पाहिला तर ऑप्टिकच्या बाहेर पिचिंग केलाय, पंचांनी सांगितले की हो हा देखील बॉल वाईड आहे. अवंतर स्वरूपाची धाव फलकावरती जोडली जाते आणि धाव फलक पुन्हा एकदा पदार्थोय. धाव फलक 8 या आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. एक बाउंड्री तर आली आहे, एक चौकार आलाय या षटकामध्ये, परंतु अजूनही जास्तीच्या धावा गोळा करण्याचा प्रयत्न जयभवानी स्पोर्ट्स क्लब साखरच्या फलंदाजांचा, बॅटरचा असेल, संदीप कदम यांचा असेल. अध्यक्ष चषक पाहतोय पहिलीच मॅच. 9 वाजता पहिला बॉल या ठिकाणी टाकला गेलाय. 4 षटकांचे सामने. हा बॉल देखील सोडून दिलाय. त्याच दिशेने त्याच टप्प्यावरती गोलंदाजी वारंवार केली जाते सुदेश शिंदे यांच्या माध्यमातून आणि हा बॉल देखील जर पाहिला तर अवंतर स्वरूपाचा चाललाय व्हाईट बॉल. पुन्हा एकदा हा बॉल टाकावा लागेल. अवंतर स्वरूपाच्या धावा जास्तीच्या खर्च केल्या जात आहेत पहिल्या षटकामध्ये सुदेश शिंदे यांच्या माध्यमातून. त्या धावा रोखाव्या लागतील, कारण तुम्हाला देखील या मॅच मध्ये बनून राहायचं असेल, अस्तित्व टिकवायचं असेल तर तुम्हाला देखील चांगला खेळ करावा लागेल. लोअर फुल टॉस, कमी गतीने टाकलेला बॉल तिकडे मात्र थांबवलं या ठिकाणी संदीप कदम यांना. या बॉल वरती फटका आलाय मिड विकेटला. क्षेत्ररक्षक आहे, पाहत राहील बॉल किती लांब जाईल आणि गेलाय लांब. 6 धावांसाठी वरती प्रहार केला आणि हा बॉल देखील जर पाहिला तर बाउंड्री लाईनच्या पलीकडे जी रेंज मात्र लांबवरची आणि त्या दिशेने षटकार संदीप कदम यांच्या बॅटमधून पाहायला मिळाला. 6 धावा आल्या. धाव फलक अधिक वेगाने पुढे जाताना पाहायला मिळतोय. 15 या आकड्यावरती 15 धावा धाव फलकावरती आहेत. एक षटकार एक चौकार या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळालाय. एक्स्ट्राच्या धावा देखील तितकेच खर्च केले सुदेश शिंदेने. 2 मोठे फटके आले संदीप कदम यांच्या बॅटमधून. आणखी देखील एक फटका ऑन साईडला, चांगला फटका आहे, क्षेत्ररक्षक नाहीये. हा बॉल देखील जर पाहिला तर बाउंड्री लाईनच्या पलीकडे जातोय. लगातारचा दुसरा षटकार. जी पहिला षटक अत्यंत महागडा आणि तिकडे मात्र जर पाहिलं तर पहिल्याच ओव्हरमध्ये जास्तीच्या धावा कुटण्याचा प्रयत्न संदीप कदम यांच्या माध्यमातून केला गेलाय. 2 षटकार एक चौकार आलाय. धाव फलक अधिक वेगाने जाऊन पोहोचलाय. 20 या आकड्यावरती 21 धावा धाव फलकावरती आहेत. बॉल हा देखील बॉल ओव्हर पिच होता, परंतु बॅटच्या बरोबर पट्ट्यामध्ये आला नाही. स्वतः नाराज नाखुश असतील, परंतु तिकडे सुदेश शिंदे स्किट होते. बॉल पकडण्याची धडपड, तिकडे एक सिंगल मिळाली एकेरीच्या मदतीने. धावफलक जर पाहिला तर 22 वरती जाऊन पोहोचलाय. पहिल्या षटकाच्या समाप्त एकेरीस तब्बल 22 धावा धावफलकावरती कुठले गेल्यात. फलक जय भवानी स्पोर्ट्स क्लब साखरचा पाहायला मिळतोय. पहिली मॅच जय भवानी स्पोर्ट्स क्लब साखर विरुद्ध आपण पाहतोय या ठिकाणी आई गावदेवी युवा मित्रमंडळ चाळीचा कोंड. या 2 संघादरम्यान पहिल्या षटकामध्ये 22 धावा आल्यात. संदीप कदम यांच्या बॅटमधून 2 षटकार एक चौकार पाहायला मिळाला. 100च्या धावा देखील सुदेश शिंदेने खर्च केले आणि पहिलं षटक जर पाहिलं तर 22 धावांचं पाहायला मिळालं. खांडच विरुद्ध सुभेदार नरवीर तानाजी मालुसरे उमरट अशी आपल्याला पाहायला मिळेल. 4 षटक संपल्यानंतर लगेचच आपण देखील टॉस साठी सज्ज व्हायचे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज दाखल होतोय दुसऱ्या षटकासाठी. पहिलाच बॉल ओव्हर पिच होता, समोर खेळ आहे, तिकडे क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ मध्ये आहे, स्किट झालाय आणि बॉल देखील जर पाहिला तर तिकडे थांबलाय. पाहूया किती धावा मिळतील. पंचांचा निर्णय येणं बाकी आहे. हा देखील जर पाहिला तर चौकार आहे आणि 4 धावांनी आणखीन धावसंख्या पुढे जाईल. आदेश आपली काळजी घ्या स्वतःची, कारण आपण जर पाहिलं तर मागील हप्त्यामध्ये एकही थेंब पावसाचा नव्हता आणि आज
2 ते 3 दिवसापासून बघतोय तर पाऊस येतोय आणि पावसाची हजेरी देखील आपल्याला पाहायला मिळेल, त्या कारणाने स्वतःची काळजी घ्या. हा बॉल देखील जर पाहिला तर कव्हरला खेळला होता, तिकडे मिस फिल्डिंग पाहायला मिळाली आहे आणि 2 धावा तर घेतल्यात. पाहूया तिसरीचा प्रयत्न होईल का, परंतु थांबवलंय. 2 धावा घेतल्यात. 2 धावांनी धावफलक पुढे जातोय. एकेरी दुहेरी धावा या षटकामध्ये आपण पाहिलं. पहिल्या बॉलवरती चौकार आला, त्याच्यानंतर देखील जर पाहिलं तर 2 धावा. तिकडे मी चांगली फिल्डिंग केली होती, थ्रो देखील चांगला, परंतु बॅकअप नव्हतं आणि त्यामुळे लगेच दुसरी धाव देखील पूर्ण केली आहे. 2 धावांनी धावफलक पुढे गेला. पुढचा बॉल, हा बॉल कमी गतीने टाकलेला, थोडासा शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न आदेशचा मात्र पाहायला मिळाला. डॉट बॉल. 3 बॉलवरती धावा खर्च केल्या 6. पुढचा बॉल, हा देखील कमी गतीने, पहा बॉल आतमध्ये आणला आणि तिकडे बीट केले संदीप कदम यांना. डॉट बॉल. लगातारचा दुसरा डॉट आलाय. पहिल्या बॉलवरती चौकार, त्याच्यानंतर 2 धावा आणि आता दोन्ही बॉल जर पाहिले तर यष्टीरक्षकाच्या दिशेने, विकेट किपरच्या दिशेने जाताना पाहायला मिळाले. हा बॉल समोर खेळला आहे, तिकडे ओव्हर पिच बॉल होता, परंतु मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट काही करू शकले नाहीये. सिंगल मिळेल. चांगली गोलंदाजी आदेशची राहिली या षटकामध्ये. एक्स्ट्राच्या धावा त्याने कमी खर्च केल्यात. एकही एक्स्ट्राची धाव या षटकामध्ये पाहायला मिळाल्या, परंतु पहिल्या षटकामध्ये त्या धावा पाहायला मिळाल्या वाईटच्या. हा मोठा फटका प्रणय चोरगेच्या बॅटमधून, त्याला देखील मिळाला ओव्हर पिच आणि ह्या बॉलला पाठवलं डीप मिड विकेटच्या डोक्यावरून बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा देखील षटकार काही कमी धावांचा असेल, परंतु या षटकामध्ये देखील जर पाहिलं तर एक्स्ट्राची धाव खर्च केली नाही, परंतु 2 मोठे फटके जरूर आले. एक षटकाराला, एक चौकाराला. षटकाची समाप्ती झाली आहे. 2 षटक संपलेत. धावफलकावरती जर पाहिलं तर तब्बल 35 धावा धावफलकावरती आहेत. या षटकामध्ये 13 धावांचं षटक आकाश गोलंदाजी मार्कवरती आलाय. आकाश गोलंदाजी मार्कवरती. आकाशचा पहिलाच बॉल आणि आकाशाला गवस निघालणारा हा फटका, चेंडू सीमारेषा पार. षटकार चांगल्या आतमध्ये. एकेरी दुहेरी धावा पाहायला मिळत नाही, परंतु षटकार चौकार जे मात्र पाहायला मिळत आहेत. पहिल्याच बॉलवरती स्वागत केले आकाशचं आणि हा बॉल देखील जर पाहिला तर आकाशाच्या दिशेने पाहायला मिळाला. फटका सजवला. 6 धावांसाठी स्वागत केले आकाशचं षटकाराने. धावफलक पुढे गेला. 41 वरती धावफलक जाऊन पोहोचलाय. असे चेंडू जर पाहिला तर ऑफ टिकशा बराच बाहेर पिचिंग केलाय. गोलंदाजावरती दडपण आता मात्र पाहायला मिळतंय आणि हा बॉल वाईट घोषित केलाय पंचांनी. 42 वरती धावफलक. 42. धावांवरती धावफलक थांबलाय. या ठिकाणी जर पाहिलं तर मोठी धावसंख्येकडे वाटचाल जय भवानी स्पोर्ट्स क्लब साखर या टीमची होताना पाहायला मिळते. हा चेंडू जर पाहिला तर शर्यतीचा वेध घेणारा पाहायला मिळाला. चांगली गोलंदाजी चांगल्या टप्प्यावरती. लेग बाईच्या रूपामध्ये एक धावफलकावरती जी मात्र जोडली जाते. प्रणय चोरगेने जर पाहिलं तर 1 बॉल फेस केला आणि 6 षटकर त्याने ठोकला होता, परंतु आता पाहूया पुन्हा एकदा त्याच्याकडे संधी आली आहे. ओव्हर पिच बॉल, स्किट झाला बॉल, यष्टीरक्षकाच्या दिशेने गेलाय. डॉट बॉल. आकाशचं कौतुक करावं लागेल, त्याने कमबॅक केलंय. पहिल्या बॉलवरती षटकार आला, त्याच्यानंतर त्याने कमबॅक केलंय. स्टंपवरून चेंडू निघून गेला. डॉट बॉल. शफल बरेच झाले होते प्रणय आणि बॅट आणि बॉलचा काही संपर्क झाला नाहीये. डॉट बॉल. आकाशने चांगली गोलंदाजी केली या षटकामध्ये. फटका तर आलाय. चेंडूने उंची जास्त घेतलीये. पाहूया लांबी देखील तितकीच असेल का, परंतु आदेश होता तिकडे, चुकी केली. बॉल सीमारेषा पलीकडे गेलाय. धावा पाहूया किती मिळतील. या चौकार. या 4 धावांनी धावफलक जर पाहिला तर आता
51 वरती जाऊन पोहोचलाय. 51 षटक संपलंय. तिसरं 3 षटकांचा खेळ संपलाय. 51 धावा फलकावरती. शेवटचे 6 बॉल बाकी. 51 वरती धावफलक 51. अर्धशतक धावफलकावरती जय भवानी स्पोर्ट्स क्लब साखर टीमचं पाहायला मिळते. या षटकामध्ये 16 धावा आल्या. पहिल्या षटकात 22 होत्या. दुसऱ्या षटकामध्ये 13 आल्या. या षटकामध्ये 16 धावा आल्या. धावफलक जर पाहिला तर 3 षटकांच्या समाप्तीनंतर 51 वरती जाऊन पोहोचलाय. अनिरुद्ध गोलंदाजी मार्क वरती आलाय. शेवटचं षटक घेऊन शेवटचे 6 बॉल घेऊन नाबाद 51 धावा धावफलकावरती 3 षटकामध्ये या जोडीने बनवल्यात. भागीदारी चांगली राहिली आहे. शॉर्ट बॉल पुन्हा एकदा हुक केलाय. क्षेत्ररक्षक आहे परंतु तिथपर्यंत पोहोचू शकणार नाहीये. बॉल जाईल सीमारेषा पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. षटकारची आतिषबाजी पहिल्याच मॅच मध्ये जी पाहायला मिळते. 15 ऑगस्टला आपण पाहिलं निलेदादा कोळजकर यांच्या माध्यमातून अध्यक्ष चषक त्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून याच मैदानामध्ये स्पर्धा पार पडली होती. आणि पुन्हा एकदा आज जर पाहिलं तर अध्यक्ष चषक ढवळी विभाग क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष तुकाराम आहिरे. पुन्हा एकदा ऑन साइडला फटका. त्या दिशेने फटकेबाजी केली जाते. स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू मार्गस्थ होतोय. क्षेत्ररक्षक तिकडे स्किड झालाय. बॉल पाण्यामध्ये थांबलाय. 2 धावा मात्र नक्कीच मिळतील. म्हणजे दुहेरीच्या माध्यमातून धावफलक पुढे जातोय. 57 या आकड्यावरती 57. शेवटचं षटक आहे. मोठी फटकेबाजी मात्र आपण त्या षटकामध्ये नक्कीच पाहू. पहिल्या बॉलवरती चौकार आला. दुसऱ्या बॉलवरती 2 धावा. हा बॉल लेग स्टिकच्या बाहेर पिचिंग केलाय. व्हाईट बॉल. अवंतर स्वरूपाची धाव फलकावरती 58 वरती धावफलक जाऊन पोहोचलाय. 58. 58 धावा धावफलकावरती आहेत. अध्यक्ष चषक आपण पाहतोय 2024. पहिली मॅच पहिला सामना. आणि पहिल्याच मॅच मध्ये जर पाहिलं तर धावसंख्या जर पाहिली तर 50च्या पुढे जाताना पाहायला मिळाली आहे. 58 वरती धावफलक. टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग करण्याचा निर्णय मात्र चाळीचा कोंड या टीमने घेतला. त्या टीमचे पुरस्कर्ते आणि पाठिंबा नेहमी त्यांचा असतो नितेश शिंदे. या टीमला नेहमीच त्यांचा पाठिंबा असतो. सागर शिंदे असतील. हा बॉल देखील जर पाहिला तर लेग स्टिकच्या बाहेर त्या दिशेने गोलंदाजी केली जाते. अनिरुद्धच्या माध्यमातून बोलू त्याच्यावरती दडपण मात्र पाहायला मिळते. कारण एका मोठ्या फलंदाजाच्या समोर गोलंदाजी करायची. पुढचा बॉल. हा बॉल देखील जर पाहिला तर त्याच दिशेने आणि त्याच टप्प्यावरती नियंत्रण मात्र पाहायला मिळत नाहीये गोलंदाजी अनिरुद्धच्या माध्यमातून. पुन्हा एकदा व्हाईट बॉल. लगातारचा जर पाहिलं तर हा तिसरा व्हाईट बॉल टाकला गेलाय. पहिले 2 बॉल चांगले टाकले परंतु लगातारचे 3ही बॉल लेग स्टिकच्या बाहेर पिचिंग केलेत अनिरुद्धने. पुढचा बॉल. ओरपिच होता. समोर उडवलाय. क्षेत्ररक्षक तिकडे सतीश पोहोचेल का पाहावं लागेल परंतु पोहोचू शकला नाहीये. बॉल मागे निघून गेला. 1 धाव घेतली आणि 1च धावेवरती समाधान मानावं लागेल. आता स्ट्राईक मात्र जर पाहिलं तर प्रणय चोरगेकडे जाईल. धावफलक 61 वरती जाऊन पोहोचलाय. अजूनही जर पाहिलं तर 3 बॉल बाकी आहेत. 3 बॉलचा खेळ बाकी आहे. 61 धावा धावफलकावरती. रायझिंग स्टार खांडज आणि उमरट टीम आपण सज्ज व्हायचे कॅप्टन. हा बॉल देखील जर पाहिला तर नेक्स्ट टीमच्या बाहेर पिचिंग करतायत. अनिरुद्ध याला मात्र सूर गवसत नाहीये. टप्पा मिळत नाहीये. पहिल्या षटकात देखील जर पाहिलं तर अवंतर स्वरूपाच्या धावा सुदेश शिंदेने खर्च केल्या. आणि या षटकामध्ये देखील जर पाहिलं तर अवंतर स्वरूपाच्या धावा जास्तीच्या खर्च केल्या गेल्या. पुन्हा एकदा त्याच दिशेने त्याच टप्प्यावरती गोलंदाजी होते. व्हाईट बॉल. अवंतर स्वरूपाची धावफलकावरती 63 धावा धावफलकावरती. हा बॉल पुन्हा एकदा त्याच दिशेने पाहायला मिळतोय. व्हाईट बॉल. एका षटकामध्ये 6 व्हाईट बॉल टाकलेत अनिरुद्धने आतापर्यंत.
हा बॉल चांगला आहे. आता यष्ट्यांवरती ते दांडी गोल केली आहे. पहिल्या विकेटचं पतन. प्रणय चोरगे आउट. पासष्ट वरती धावफलक जाऊन पोहोचलाय. लास्ट बॉल. किती धावा मिळतील. मोठा फटका येईल की एकेरी दुहेरी धावांवरती थांबवलं जाईल. फुलटॉस बॉल. त्याचा प्रहार त्याच्यावरती प्रहार केलाय क्षेत्ररक्षक आहे मिड विकेटला. झेल मात्र निसटलाय. एक धाव घेतली. दुसरीचा देखील प्रयत्न त्या ठिकाणी करण्यात आलाय. तिसरीचा देखील प्रयत्न होतोय आणि तिसरी धाव देखील पूर्ण झाली आहे. 3 धावा धावफलकावरती. धावफलक जर पाहिला तर 4 षटकांच्या समाप्ती एकेरी झालाय तो 68 धावा. 69 धावांचं लक्ष मात्र चाळीचा कोंड या टीमच्या समोर असेल. 4 षटकामध्ये 24 बॉल 69 धावा या लक्ष्याचा पाठलाग दुसऱ्या डावामध्ये कशा पद्धतीने होईल ते आपण पाहूया. त्या अगोदर टॉस केला जाईल. रायझिंग स्टार खांडस विरुद्ध सुभेदार नरवीर तानाजी मालुसरे उमरट. चला हे आपण टॉस साठी दोन्ही टीमचे कॅप्टन बाळकृष्ण अहिरे यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूयात नेक्स्ट मॅचचा. चला खांडस रायझिंग स्टार निलेश मांढरे आपला कॅप्टन या ठिकाणी पाठवा आणि सुभेदार नरवीर तानाजी मालुसरे उमरट. उमरट स्पोर्ट्स क्लब. उमरट स्पोर्ट्स क्लब. चला कॅप्टन या पहिली इनिंग संपली. 4 षटक संपले. त्या इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करतोय. आज टॉस देखील जर पाहिला तर रायझिंग स्टार खांडस टीमने टॉस जिंकले आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. तर बॅटिंगसाठी उमरट स्पोर्ट्स क्लब जे मात्र दुसऱ्या मॅच मध्ये पाहायला मिळेल. ढवळी विभाग क्रिकेट असोसिएशन अंतर्गत अध्यक्ष चषक आपण पाहतोय. गोवेलेकरांची स्पर्धा आपण पाहिली. शिवशक्ती गोवेले चषक पाहिला. तिकडे अनाउन्समेंट केली की अध्यक्ष चषक देखील झालाच पाहिजे आणि तुकाराम आहिरे साहेबांनी मनात घेतला आणि विचार पक्का केला की ही स्पर्धा देखील अध्यक्ष चषक होणे गरजेचे आहे. कारण माझ्या विभागासाठी शिवशक्ती गोवेले चषक झाला तो असोसिएशनच्या पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अंतर्गत आणि तिकडे असोसिएशनच्या टीम खेळल्या. परंतु विभागासाठी देखील मला स्पर्धा भरवायची आहे आणि अध्यक्ष या नात्याने त्यांनी अध्यक्ष चषक स्पर्धा ठेवली आहे. विभागातील 12 टीम आजच्या दिवसामध्ये खेळताना पाहायला मिळतील. 69 धावांचा पाठलाग करायचा आहे. चला बॅट्समन पाठवा चाळीचा कोण टीम. चला बॅट्समन पाठवा चाळीचा कोण टीम. सुदेश चला बॅटिंग साठी लगेच आपण या मैदानामध्ये. 69 धावा पार करायच्या. 24 बॉल 69 धावा.
करण्यासाठी सलामीची जोडी दाखल झाली आहे. सुदेश शिंदे आणि त्याच्या जोडीला जर पाहिलं तर आदेश, ही जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. 69 धावा, 24 बॉल. एक्स्ट्राच्या धावा देखील जर पाहिलं तर 40 कोणच्या गोलंदाजांनी बऱ्याचशा खर्च केल्या आणि त्यामुळेच एक मोठं लक्ष मात्र त्यांच्या समोर आता आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करायचा त्यांना. सुदेश आणि आदेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी मार्कवरती जर पाहिलं तर आयेश, राजेश, बॅटिंग साठी राजेश आहे. नॉन स्ट्राईक एंडला सुदेश, स्ट्राईक एंडला नॉन स्ट्राईक एंडला राजेश, गोलंदाजी मार्क वरती आयेश. 69 धावांचा पाठलाग. पहिला बॉल सुदेश फेस करेल. पहिलाच बॉल, अतिरिक्त उसळी घेतली. बॉल विकेट कीपरच्या दिशेने गेलाय. अतिरिक्त उसळी बाउन्स पाहायला मिळाला. पंचांनी सांगितलं स्क्वेअर लेग पंच. बंटी शेलार दाखल झाले आणि त्यांनी सांगितलं की हा व्हाईट बॉल आहे. व्हाईट बॉलने सुरुवात केली आहे. एक धाव फलकावरती. पहिली इनिंग देखील आपण पाहिले तर व्हाईटच्या रूपामध्ये सुरुवात झाली होती आणि ही देखील हा बॉल ओव्हर पिच होता, परंतु पंचांनी नो बॉल घोषित केलाय. एक धाव घेतली आहे. हा ओव्हर स्टेपिंगचा नो बॉल पंचांच्या माध्यमातून घोषित करण्यात आलाय. त्यावरती नो प्लस 1 अशा 2 धावा मिळतील. म्हणजे सुरुवात देखील जर पाहिलं तर 40 कोण टीमची एक्स्ट्राच्या रूपाने झाली आणि आता साखर टीम देखील तशाच पद्धतीने सुरुवात करून देते. एकही बॉल टाकलेला नाही आणि 3 धावा फलकावरती. अशी सुरुवात साखर टीमची देखील झाली होती. 3 धावा फलकावरती. 69 धावांचा पाठलाग होऊ शकतो आणि त्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. सुदेश शिंदे यांना बॅटिंग करावी लागेल, परंतु गोलंदाज देखील साखर टीमकडे चांगले आहेत. संदीप कदम स्वतः गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतील. तसेच प्रणय चोरगे देखील आहे. आयुष देखील चांगली गोलंदाजी करतो. उमेश देखील आहे. असे चांगले गोलंदाज या टीम मध्ये देखील पाहायला मिळत आहेत. परंतु आता 40 कोणी टीम समोर आव्हान असेल एक मोठं. आडव्या बॅटनं ऑन साईडला खेळायचा प्रयत्न झालाय. तिकडे बॉल थांबेल. फक्त आयेश बॉल वरती जाईल. एक धाव तर घेतली आहे. दुसरीचा प्रयत्न केला गेलाय आणि दुसरी धाव देखील यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे. 1 बॉल 5 हे समीकरण. 1 बॉल वरती 5 धावा. रायझिंग स्टार खांडज विरुद्ध उमरठ स्पोर्ट्स क्लब नेक्स्ट मॅच पाहायला मिळेल. मागील स्पर्धा आपण पाहिली त्यावेळेला देखील जर पाहिलं तर रायझिंग स्टार खांडज बक्षीस फेरीमध्ये दाखल झाला होता. काळभैरवनाथ खांडज, काळभैरव क्रिकेट क्लब खांडव हा देखील आणि गोवेले टीमने फायनल मारली होती. या बॉलवरती फटका फसलाय. उंची जास्त घेतली. क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचतोय परंतु बॉल नो मॅचल्या क्षेत्रामध्ये पडतोय. दुहेरीचा देखील प्रयत्न आणि 2 धावा मात्र पूर्ण झाल्यात. आता मात्र कमबॅक केले आयेशने. पहिल्या 2 बॉलवरती थोडासा त्याला टप्पा मिळत नव्हता. इथे मात्र अवांतर स्वरूपाच्या धावा त्याने खर्च केल्या आणि आता मात्र ते अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करतोय. मोठा फटका राजेशच्या बॅट मधून आलाय. क्षेत्ररक्षक आहे तिकडे उमेश, त्याच्या आवाक्याच्या बाहेर. बॉल सीमारेच्या पलीकडे. षटकार. ज्या प्रकारे सुरुवात साखर टीमची पाहायला मिळाली होती त्याच प्रकारे सुरुवात जर पाहिलं तर आता 40चा कोंड या टीमची देखील पाहायला मिळते. नितेश शिंदे देखील या मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांच्याकडून देखील शुभेच्छा या टीमला, 40च्या कोंडच्या टीमला देखील आल्यात आणि त्या आयोजनाला देखील त्यांच्या माध्यमातून शुभेच्छा आल्यात. राज शिंदे हे देखील आमचे मित्र, ते देखील या मॅचचा आनंद घेत आहेत. पोलादपूरमध्ये देखील ही स्पर्धा बऱ्याच प्रमाणामध्ये प्रेक्षकांकडून पाहिली जाते आणि आपल्या गावाची स्पर्धा म्हटल्यावरती प्रत्येक जण मोबाईलवरती किंवा टीव्ही वरती स्पर्धा पाहत असतो आणि गावाला सपोर्ट कशा पद्धतीने होईल, ज्याच्या प्रकारे सपोर्ट होईल त्या प्रकारे सपोर्ट त्यांच्या माध्यमातून दिला जातो. इथे मात्र लगेच एक सिंगल घेतली, क्विक सिंगल. चोरटी धाव म्हणावी लागेल आणि 1 धाव पूर्ण मिळते. 22च्या रूपामध्ये 1 धाव. एक धाव आली आहे. धावफलक 1ने पुढे जातोय.
मोठ्या धावांचा मोठ्या लक्ष्याचा पाठलाग या ठिकाणी हलक्या हाताने खेळायचं होतं. सुदेश शिंदे ज्या प्रकारे बॅटिंग टेनिस बॉलमध्ये करतात त्याच प्रकारे करताना पाहायला मिळतात आणि धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला. तिकडे मात्र स्वतः यश बॉलवरती गेला आणि डायरेक्ट हिट पाहायला मिळाला. राजेश जे मात्र चांगल्या फॉर्मात होते, चांगली बॅटिंग करत होते, त्यांच्या बॅटमधून षटकार आला होता, ते मात्र आता परत आहेत धावबादच्या रूपामध्ये. पहिला धक्का आई गावदेवी युवा मित्र मंडळ 40च्या कोंड्या टीमला. राजेश आउट. धावफलकावरती धावा जर पाहिलं तर 14 धावा धावफलकावरती आहेत. 14 वरती एक बाद. राजेश मात्र बाद झालेत. एक षटकार त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळाला होता. आता नवीन बॅटर मैदानामध्ये 40चा कोण टीम आपला 12वा खेळाडू पाठवा. 40चा कोण टीम बॅट्समनचं नाव सांगा. ज्ञानेश बॅटिंगसाठी. तिसऱ्या क्रमांकावरती ज्ञानेश यांना संधी मिळाली आहे. मोठ्या लक्ष्याचा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. हा बॉल चांगला होता, टॅप केलाय, शॉट कव्हरला त्या ठिकाणी डीप मधून क्षेत्ररक्षक येईल. बॉलवरती दुहेरीचा प्रयत्न केला जातोय आणि दुसरी धाव देखील. कलेक्शन मात्र चांगलं राहिलंय. 2 धावा मिळाल्या. षटक संपलं पहिल्या षटकाची समाप्ती अखेरीस धावफलकावरती 16 धावा धावफलकावरती. एक बाद 16 धावा त्या मात्र धावफलकावरती पाहायला मिळत आहेत 40चा कोंड या टीमच्या. आता स्वतः संदीप कदम गोलंदाजी मार्कवरती. रबर बॉल देखील आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणावरती खेळलं जातं. मागील हप्त्यामध्ये देखील जर पाहिलं तर शिलिवन घाटकोपर हा संघ सेमीफायनलमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. बोरिवलीमध्ये दीपक शाह मेमोरियल ट्रॉफीमध्ये संदीप कदम यांनी चांगली संघाची बांधणी केली होती आणि मोठमोठ्या संघांना पराभूत केलं होतं. पहिल्याच मॅचमध्ये देखील जर पाहिलं तर फरदीन गाजी असेल, श्रेयस कदम अशा रबर बॉल खेळणार आणि जी टीम फॉर्मात आहे त्या टीमला पहिल्याच मॅचमध्ये धक्का दिला होता संदीप कदम यांच्या नेतृत्वाखाली. परंतु आपल्या गावचं क्रिकेट देखील तितकंच महत्त्वाचं आहे आणि तालुक्याचं क्रिकेट देखील, कारण तालुक्यातील खेळाडूंना मोठमोठी संधी त्याच माध्यमातून मिळते आणि त्यांच्याकडून प्रत्येक खेळाडूला चांगले धडे देखील दिले जातात, चांगली शिकवण देखील दिली जाते. पहिला बॉल पायावरती ब्रश झालाय. फाईन लेगच्या दिशेने चेंडू मार्गस्थ होतोय. तिकडे क्षेत्ररक्षक बॉलचा पाठलाग चालू आहे. एक धाव तर घेतली, दुसरीचा देखील प्रयत्न झाला आणि 2 धावा मात्र पूर्ण होताना पाहायला मिळत आहेत. लेग पाईच्या रूपामध्ये या 2 धावा धावफलकावरती. 2 धावांनी धावफलक पुढे जातोय. पहिल्याच बॉलवरती 2 धावा लेग पाईच्या रूपामध्ये आल्यात. बंटी शेलर आणि रोहित तुडीलकर अंपायर आपल्याला पाहायला मिळत आहे. तिकडे देखील फटका फसलाय शॉर्ट कव्हरच्या दिशेने. तिकडे क्षेत्ररक्षक पोहोचतायत. अजय बॉलवरती पोहोचलेत. फेकी देखील चांगली राहिली आहे परंतु सुदेश शिंदे पोहोचलेत, बचावलेत. 2 धावा लगेचच पूर्ण केल्यात. एकेरी दुहेरी धावा पाहायला मिळत आहेत या षटकात देखील. जर पाहिलं तर पहिल्या बॉलवरती 2 धावा आल्या, त्याच्यानंतर 2 धावा, 2 बॉलवरती 4 धावा खर्च केलेत आतापर्यंत. परंतु 69 धावा मोठ्या लक्ष्याकडे जायचं आहे, त्यासाठी तुम्हाला षटकार चौकार देखील अपेक्षित आहेत आणि मारावे लागतील. दुसऱ्या षटकामध्ये संदीप कदम यांना आपण पाहतोय. बॅटची लिडिंग एच आणि यष्टनच्या मागे प्रणयच्या हातामधून झेल निसटला. तिकडे एक धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाते. धावफलक जर पाहिला तर 21 वरती जाऊन पोहोचलाय. 21 ड्राईव्ह केलाय समोर. बॉल तिकडे थांबेल, मोठी कुठली धाव मिळणार नाहीये.
दुहेरीचा देखील प्रयत्न झाला आणि 2 धावा मात्र पूर्ण केल्यात. दुहेरीच्या आकड्याने धावफलक पुढे जातोय. 23 वरती 23. 69चा पाठलाग. 23 धावा धावफलकावरती. दुसरं षटक चालू आहे. परफेक्ट यॉर्कर. यष्ट्यांवरती चेंडू आदळला. यष्टी वाकवली आणि विकेटचं पतन. विकेट क्रमांक 2. खेळाडू बाद. नवीन बॅट्समन सतीश मैदानामध्ये दाखल झाले. 2 खेळाडू बाद झालेत. 23 वरती 2. व्हाईट बॉल. अबंद स्वरूपाची धाव फलकावरती. 24 वरती धावफलक जाऊन पोहोचलाय. 24. त्या बॉलवरती फटका आलाय. तडाखा. मोठा तडाखा सतीशच्या बॅट मधून. लांबवरचा दूरवरचा षटकार शेवटच्या बॉलवरती. वरती धावफलक जाऊन पोहोचलाय. 15च्या सरासरीने धावा बनवल्या जात आहेत. अजूनही जर पाहिलं तर 12 बॉल बाकी आहेत आणि 39 धावांची आवश्यकता. म्हणजे 19च्या सरासरीने धावा बनवायच्या आहेत. अजूनही 19.50च्या सरासरीने धावसंख्या बनवायची. इथून पुढे 2 षटकामध्ये. या 2 षटकामध्ये जर पाहिलं तर 39ची आवश्यकता. पुढील 2 षटक बाकी आहेत. प्रणय चोरगे गोलंदाजी मार्कवरती. पहिला बॉल. पहिला चेंडू डॉटने सुरुवात केली षटकाची. 11 बॉल 39ची आवश्यकता. सुदेश शिंदे यांना देखील आता मोठी फटकेबाजी करावी लागेल. लेग स्टीमच्या बाहेर बॉल. व्हाईट बॉल. 38ची आवश्यकता. 11 चेंडू 38 धावा. हे समीकरण पार करायचे चाळीचा कोंड या टीमला. पहिल्या मॅच मध्ये अध्यक्ष चषक आपण पाहतोय. नेक्स्ट मॅच मध्ये आपण सज्ज राहायचे. रायझिंग स्टार खांडस विरुद्ध उमरठ स्पोर्ट्स क्लब. हा बॉल पुन्हा एकदा त्याच दिशेने. व्हाईट बॉल. अजूनही 37 धावांची आवश्यकता. 2 लगातारचे व्हाईट बॉल. या मॅच मध्ये देखील जर पाहिलं तर दोन्ही इनिंग मध्ये जर पाहिलं तर व्हाईट बॉलची संख्या जास्त आहे. व्हाईट बॉलच्या धावा जास्त खर्च केल्यात गोलंदाजांनी. ड्राईव्ह केलाय कव्हरला. लॉंग ऑफ मधून क्षेत्ररक्षक येतोय. 1 धाव तर घेतली आहे. एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. 36 स्ट्राईकवरती सतीशच्या बॅट मधून एक षटकार जोर आलाय. आता इथून पुढे कशा पद्धतीने कामगिरी होईल. 10 बॉल बाकी आहेत आणि आपण जर पाहिलं तर 33ची आवश्यकता. 10 बॉल 33ची आवश्यकता. कृष्णा मोरे यांचे देखील आगमन या ठिकाणी होताना पाहायला मिळते. आपलं देखील हार्दिक असं स्वागत. 36ची आवश्यकता. 10 बॉल 36. चंद्रगड वारिस ढवळेचे ज्यांचा पाठिंबा टीमला देखील असतो आणि असोसिएशनला देखील असतो आणि विभागासाठी देखील असतो असे कृष्णा मोरे.
आज त्यांचं समालोचन देखील तुम्ही ऐकाल आमच्या जोडीला. तसेच विनायक आहिरे हे देखील त्यांचा देखील आवाज तुमच्यापर्यंत पोहोचेल. पुढचा बॉल फटका आलाय लॉंग ऑफ मध्ये, क्षेत्ररक्षक आहे, बॉल तिकडे मात्र निघून जातोय सीमारेषा पलीकडे. या बॉलवरती चौकार, मिस फिल्डिंग पाहायला मिळाली आणि बॉल देखील जर पाहिला तर वन बाउन्स निघून गेला सीमारेषा पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. नऊ बॉल आणि 32ची आवश्यकता. 9 बॉल 32. त्या बॉलवरती देखील मोठा फटका येऊ शकत नाहीये. एक धाव तर घेतली, दुसरीचा प्रयत्न केला जातोय का पाहावं लागेल, परंतु नाही, थांबवलंय. एकच धाव. तर या ठिकाणी योगेश मालुसरे हे देखील उपस्थित झालेत. आपलं देखील हार्दिक असं स्वागत. मी विनंती करेल आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हा. योगेश मालुसरे तसेच किशोर मोरे हे देखील या ठिकाणी उपस्थित झालेत. आपलं देखील हार्दिक स्वागत. या किशोर मोरे आपण देखील व्यासपीठाचं सात बॉल मध्ये 31ची आवश्यकता. 7 बॉल 31. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये पाहायला मिळाली आहे. मोठा फटका आता आलाय मिड विकेटला. क्षेत्ररक्षक आहे आयाश, तिकडे त्याची देखील चूक झाली आणि बॉल मात्र सीमारेषा लगत जाताना पाहायला मिळतोय का पाहावं लागेल. तिसरीचा देखील प्रयत्न झालाय. तीन धावा आहेत आणि आता सामना आलाय 6 बॉल 28 वरती. 6 चेंडू 28ची आवश्यकता. दिनेश धनवडे आपण कुठे असेल तर व्यासपीठाशी संपर्क करा. व्हाईट बॉल. 6 बॉल 27ची आवश्यकता. इथून पुढे मॅच मध्ये असेल 40 सेकंडच्या टीमला. हा चेंडू डॉट. पाच बॉल 27ची आवश्यकता. अक्षय गोलंदाजी मार्कवरती आहे शेवटचं षटक टाकण्यासाठी. हा बॉल देखील चांगला आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु पंच वाईट घोषित करतायत. वाईट बॉल. सव्वीसची अजूनही आवश्यकता आहे मॅच जिंकण्यासाठी. चार षटकार मारावे लागतील सुदेश यांना. हा बॉल लेग स्टिकच्या बाहेर पिचिंग केलाय.
व्हाईट बॉल. ची अजून आवश्यकता आहे. 5 बॉल 24. हा बॉल आता खाली होता, त्यावरती फटका तर आलाय, परंतु धावा मात्र किती मिळतील त्या पाहावं लागेल. 2 धावा. 22 अजून आवश्यकता आहे. 4 बॉल 22. 4 बॉल मध्ये 22 आवश्यकता विजयासाठी चाळीचा कोंड्या टीमला. फटका खेळायला, वा चांगला फटका सतीशच्या बॅट मधून. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक होता, त्याच्या डोक्यावरून चेंडूला पाठवलं बाउंड्रीच्या पलीकडे. मॅच आता पाहावं कमबॅक केले का पाहावं लागेल. तीन बॉल बाकी आहेत आणि 3 बॉल मध्ये जर पाहिलं तर 16ची आवश्यकता. 3 बॉल 16. 3 बॉल 16. हा चांगला बॉल होता. आता 2 बॉल 16. व्यासपीठाच्या मागे वडापावचा स्टॉल देखील कोविले गावचे ग्रामस्थ यांनी लावलेला आहे. आपण त्याचा देखील आनंद घ्या, परंतु स्वतःच्या पैशाने. 2 बॉल 16ची आवश्यकता. हा चांगला वेगवान चेंडू होता, मात्र एकच धाव मिळेल. सामन्याची औपचारिकता आता पाहायला मिळेल. 1 बॉल 15ची आवश्यकता. या 15 धावा जर पाहिल्या तर एक्स्ट्राच्या रूपात चाळीच्या कोंड्या टीमने खर्च केल्या आणि त्याचाच फटका आता टीमला बसताना पाहायला मिळेल. ज्या वाईट धावा त्यांनी, व्हाईट बॉलच्या धावा त्यांनी खर्च केल्या, बहाल केल्या, त्याच धावा आता मात्र त्यांना विजयापासून दूर ठेवतायत. 15ची आवश्यकता. 1 बॉल. रायझिंग स्टार टीम आपण लगेचच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे आणि उमरठ स्पोर्ट्स क्लब आपण सरळ बॅटने फटका खेळाय. क्षेत्ररक्षक आयाश झेल टिपतोय आणि विकेटचं पतन. शेवटच्या बॉलवरती विकेट आणि विजय मिळवत आहेत जय भवानी स्पोर्ट्स क्लब साखर. पहिल्या मॅच मध्ये स्वप्नील चोरगे यांच्याकडून शुभेच्छा आल्या त्या स्पर्धेसाठी देखील आणि टीमला देखील. ते देखील मॅचचा आनंद घेत आहेत. मॅच जिंकली या ठिकाणी जय भवानी स्पोर्ट्स क्लब साखर या टीमने पहिल्या मॅच मध्ये विजय संपादित केलाय, तर पराभव मात्र पत्करावा लागलाय तो चाळीच्या कोंड्या टीमला. त्यांच्याकडून चुका झाल्या त्या म्हणजे वाईट धावा त्यांनी बहाल केल्या. त्या धावा जर रोखल्या असत्या तर लक्ष्याचा पाठलाग नक्कीच झाला असता, परंतु अडलं. पुढच्या मॅचसाठी तुम्हाला पुढच्या स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आणि पुढच्या मॅचसाठी जय भवानी स्पोर्ट्स क्लब साखर या टीमला देखील खूप साऱ्या शुभेच्छा. चला रायझिंग स्टार खांडच आपण मैदानात जा आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच संदीप कदम. मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार त्यांना जातोय. अष्टपैलू कामगिरी. कृष्णा मोरे यांच्या शुभ हस्ते पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार दिला जाईल. 39 धावा संदीप कदम यांच्या बॅटमधून आल्या. 1 विकेट देखील त्यांनी मिळवली आणि अष्टपैलू कामगिरी करत हा मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार पटकावला जातोय. किशोर मोरे हे देखील या ठिकाणी उपस्थित झालेत. आपलं देखील हार्दिक असं स्वागत. नितीन मोरे यांच्या माध्यमातून हे मॅन ऑफ द मॅचचा बॉटल, पाण्याची बॉटल दिली गेली आहे आणि त्यांचा बिझनेस देखील नितीन मोरे यांचा देखील जर पाहिला तर हाच बिझनेस आहे. त्यांच्या वतीने एक बॉटल दिली जाते संदीप कदम यांना. 39 धावा बॅटमधून आल्या. गोलंदाजी करत असताना 1 विकेट आणि त्याचमुळे प्लेअर ऑफ द मॅच